वळूया पुढील बातमीकडे. तापमानातील चढ उतारामुळे द्राक्ष बागावरील घडावर सनबर्निंगची समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यंदा 50% क्षेत्रावरील बागांना घड पडल्या नाहीत. सध्या पडलेले घड संख्याही उताळ पाताळ आहे. फळ छाटणीनंतर ज्या बागा 65 ते 85 दिवसाच्या दरम्यान आहेत त्यांच्यात ही समस्या जाणवू लागली आहे. त्यांच्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करण्यात मग्न आहेत. घड लावणे, कॅनॉपी व्यवस्थापनासह प्रतिबंधक फवारणी, खत व्यवस्थापनासही प्राधान्य दिले जात आहे. द्राक्ष बागेत वाढत्या तापमानामुळे आणि अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे सनबर्निंग ही समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. याचा थेट परिणाम घडाच्या गुणवत्तेवर, उत्पादनावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळजीपूर्वक उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकते. उन्हामुळे किंवा तापमानातील अचानक चढ उतारामुळे द्राक्षाच्या मण्यावर भाजल्यास की लक्षणे दिसतात. मणी सुकणे, रंग बदलतो, ते टाळण्यासाठी कॅनॉपी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. द्राक्ष बागेतील प्रत्येक घड शक्यतो सावलीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. योग्य पद्धतीने पानांची मांडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. घड बांधणीची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. घड बांधणीची प्रक्रिया लवकर पूर्ण केल्यास पुढील टप्प्यातील ताण कमी होतो व सनबर्निंगचा धोका टळतो. फळ छाटणीनंतर 65 ते 85 दिवसात घड कमी हाताळावेत असाही सल्ला दिला जातो आहे. या कालावधीत घडांना शक्यतो हात लावू नये. जास्त हालचाल केल्यास मण्यांना इजा होऊन सनबर्निंग वाढू शकते. सुकलेले मणीही त्वरित काढू नयेत. या काळात अतिरिक्त किंवा अपुरे पाणी देणे टाळावे. पाणी नियोजन संतुलित ठेवावे. अतिसंजीवकांचा वापर टाळावा. शिफारस केलेल्या प्रमाणातच संजीवक वापरावेत. तापमानातील चढउतारावर लक्ष ठेवावे लागते. कमाल व किमान तापमानात मोठा फरक झाल्यास सनबर्निंगचा धोका वाढण्याची शक्यता असते. विशेषतः थंडीच्या दिवसात ही समस्या अधिक तीव्र होते. सावलीतील घडांनाही धोका पोहोचू शकतो. सनबर्निंग ही केवळ हवामानजन्य समस्या नसून व्यवस्थापनातील चुका याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेळेवर निरीक्षण, संतुलित पाणी पुरवठा आणि योग्य कॅनॉपी व्यवस्थापन केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.